आज आपण या व्हिडिओमध्ये अमृत योजनेविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, अमृत योजना ही टायपिंग झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये 6,500 रुपये जमा करते. तर मित्रांनो, या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, याचा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, याची वेबसाईट कोणती आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच पद्धतीचे महत्त्वाचे व्हिडिओज तुमच्यापासून मिस होणार नाहीत. तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत टायपिंग झालेल्या विद्यार्थ्यांना 6,500 रुपये भेटणार आहेत आणि याची अर्ज करण्याची शेवटची डेडलाईन आहे 30 एप्रिल 2026 पर्यंत यासाठी तुम्ही अर्ज करू शकताय. मित्रांनो, यासाठी पात्रता काय असणार आहे, तर अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा GCC TBC व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत सादर करणे बंधनकारक राहील. अमृतकडून आर्थिक लाभ घेण्यापूर्वी अर्जदाराने अर्जासोबत महाराष्ट्र राज्य परिषदेची संबंधित परीक्षा देणार असल्याचे स्वयंघोषणापत्र देणे आवश्यक राहील. वयोगट 18 ते 45 वर्ष. अर्जदाराचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 8 लाखाच्या आत असले बाबतचे लाभार्थ्याचे सक्षम प्राधिकारी यांचे उत्पन्नाचे अद्ययावत वैध प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देणे गरजेचं आहे. अर्जदार याने यापूर्वी अर्ज करताना कधीही टंकलेखन परीक्षेसाठी कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य घेतले नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र संस्था चालकाचे प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे. उमेदवाराच्या आधार कार्डची स्वाक्षांकित सत्यप्रत आणि उमेदवारांच्या वैयक्तिक बँक खात्याचा तपशील, बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक आणि IFSC कोड हा क्रायटेरिया यांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि रिक्वायर्ड डॉक्युमेंट यासाठी आवश्यक कागदपत्रे असणार आहेत: फोटो, सही, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा EWS सध्याचे आर्थिक वर्षाचे, डोमिसाईल प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा बदली प्रमाणपत्र. आणि बेनिफिट भेटणार आहे तर ते म्हणजे जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा GCC TBC म्हणजेच कॉम्प्युटर टायपिंग मराठी किंवा हिंदी किंवा इंग्रजी 30, 40, 50 व 60 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण होतील त्यांना एक रकमी रक्कम रुपये 6,500 प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील. शिवाय प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अमृत संस्थेमार्फत लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केले जाईल. या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क लाभासाठी अनुज्ञेय राहणार नाही. आणि याची ॲप्लिकेशन प्रोसेस राहणार आहे तर ती म्हणजे या ठिकाणी सूचना तुम्ही वाचू शकताय. सूचना वाचून या ठिकाणी स्टार्ट ॲप्लिकेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी पॉपअप ओपन होईल. सूचना वाचून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी खाली टिक मार्क लावायचा आहे. त्यानंतर प्रोसीड टू ॲप्लिकेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी रजिस्ट्रेशनचं पेज ओपन होईल. सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यासाठी खाली आय डोंट हॅव अकाउंट रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे किंवा उजव्या कोपऱ्यात या ठिकाणी रजिस्टरचं एक बटन दिसते त्या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाईप करायचा आहे. आधार नंबर टाईप करून खाली तुमचा आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि जनरेट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच तुमच्या मोबाईलवरती OTP येतोय. तो OTP या ठिकाणी टाईप करून व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी आधारवरील डाटा ऑटोमॅटिक या ठिकाणी फेच होईल. या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे. तुमचा ईमेल ID टाईप करायचा आहे. करंट ॲड्रेस चालू पत्ता टाईप करायचा आहे. तुमचा चालू पत्ता आणि कायमचा पत्ता एक असेल तर या ठिकाणी टिकमार्क लावायचा आहे. आणि तुमचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे का कमी आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे. खाली एज्युकेशन तुमचं निवडायचं आहे. खाली ऑक्युपेशन तुमचा व्यवसाय टाकायचा आहे. नोकरी करीत असाल तर नोकरी टाका. स्वयंरोजगार, गृहिणी, रोजंदारी, शेती किंवा इतर हे तुम्ही या ठिकाणी निवडू शकताय. सर्व माहिती भरून कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. युजर डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली मेसेज येईल. या ठिकाणी तुमचा एक पासवर्ड तयार करायचा आहे. पासवर्ड तयार करून कंप्लीट रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच मित्रांनो या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल. तर या ठिकाणी गो टू लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाईप करून लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे.
क्लिक करताच या ठिकाणी लॉग इन सक्सेसफुल होईल. लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी 4 स्टेपमध्ये हा फॉर्म भरायचा आहे. या ठिकाणी तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम टाईप करायचं आहे. आईचं नाव टाकायचं आहे. ईमेल आय डी, मोबाईल नंबर बाय डिफॉल्ट येईल. जन्मतारीख बाय डिफॉल्ट येईल. या ठिकाणी कास्ट निवडायची आहे. महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, या लिस्टमध्ये त्याने जेवढ्या जाती दिल्यात फक्त त्यांनाच या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. याच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही याचा अर्ज करता येणार नाही. जात निवडून या ठिकाणी तुमचा ॲड्रेस, करंट ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस दोन्ही टाईप करून घ्यायचा आहे आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी हॉल तिकीट माहिती भरायची आहे. सब्जेक्ट तुम्ही या ठिकाणी निवडायचं आहे. तुम्ही इंग्लिश 30, 40, 50 किंवा मराठी, हिंदी कुठली तुम्ही टायपिंगची परीक्षा दिली ते या ठिकाणी निवडायचं आहे. एका विषयासाठी तुम्हाला 6,500 रुपये भेटणार आहेत. तुम्ही जास्तीत जास्त एका वेळेस 3 कोर्स निवडू शकताय. तर या ठिकाणी तिन्ही कोर्सचे मिळून एकूण 19,500 रुपये होतात. ज्यांचा एक विषय आहे त्यांनी एक विषय निवडू शकताय. त्यांच्यासाठी फक्त 6,500 रुपये भेटणार. आणि या ठिकाणी वर्ष निवडायचं आहे, जानेवारी 26. आणि त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी बँक डिटेल्स या ठिकाणी भरायचे आहेत. तुमचं बँकेचं नाव, ब्रँच, अकाउंट नंबर 2 वेळा टाकायचा आहे आणि IFSC कोड टाकून नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करतात या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट स्कॅनिंग करून अपलोड करायचे आहेत. फोटो, सिग्नेचर, इन्कम सर्टिफिकेट किंवा EW सर्टिफिकेट, डोमासाईल, अनमास्क्ड आधार कार्ड म्हणजे त्यामध्ये सर्व आधार डिटेल्स दिसले पाहिजेत. पॅन कार्ड, त्या ठिकाणी पॅन नंबरसुद्धा टाईप करायचा आहे. या ठिकाणी शाळेचा दाखला, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, नावात बदल असेल तर गॅझेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट, कॅन्सल चेक, हॉल तिकीट, तुमच्या परीक्षेचं हॉल तिकीट या ठिकाणी अपलोड करायचं आहे. या ठिकाणी रिझल्ट अपलोड करायचे आहेत. आणि या ठिकाणी एक्झाम इयर जानेवारी 2026 निवडायचं आहे. सेल्फ डिक्लेरेशन या ठिकाणी अपलोड करायचं आहे. या ठिकाणी त्यांनी सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म दिलेला आहे. हे स्वघोषणापत्र आहे. हे प्रिंटआउट्स काढून माहिती भरून स्कॅनिंग करून अपलोड करायचं आहे. टिकमार्क लावून सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून सबमिट ॲप्लिकेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, थोड्याच दिवसामध्ये तुमचं डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमच्या अकाउंटवर, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे ही योजना फक्त ओपन उमेदवारांसाठी किंवा जे उमेदवार EWSमध्ये आहेत त्यांच्याचसाठी फक्त लागू राहणार आहे. बाकीच्या इतर कोणत्याही मागासवर्गीयांसाठी ही योजना नाही आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.